Welcome student. Today we will start with the next point, and that is types of epithelial tissue. In previous lecture we have completed the characteristics of epithelial tissue. पहा, ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण इपिथेलियल टिश्यूच्या कॅरेक्टरिस्टिक्स शिकलोय आणि आजच्या लेक्चरला आपल्याला इपिथेलियल टिश्यूच्या काय पाहायच्या तर टाइप्स पाहायच्यात. सो इपिथेलियल टिश्यू इज ऑफ टू टाइप. इट इज ऑफ टू टाइप. फर्स्ट इज नोन एज अ सिंपल इपिथेलियम and second one is known as a compound epithelium. So there are two main types of epithelial tissue. First is known as the simple epithelium and second one is known as the compound epithelium. So in simple epithelium, the single layer of cell is present on the basement membrane. So suppose this is the basement membrane, and on that basement membrane the single layer of cell is present. That type of epithelial tissue is known as a simple epithelium. Now the compound epithelium means on the basement membrane many layers of cells are present like this. So many layers of cells are present on the basement membrane. Such a type of epithelium is known as a compound epithelium. लक्षात आलं का? पहा, इपिथेलियल टिश्यूचे दोन टाइप, सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियम म्हणजे काय की ज्या वेळेला बेसमेंट मेम्ब्रेन वरती पेशींचा एक आणि एकच लेयर जर प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं सिंपल इपिथेलियम. आणि ज्या वेळेला बेसमेंट मेम्ब्रेन वरती एकापेक्षा जास्त लेयर जर प्रेझेंट असतील सेल्सचे तर त्यावेळेला त्याला म्हटलं जातं कंपाऊंड इपिथेलियम. ठीक आहे. सो टुडे वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट टाइप दॅट इज नोन ॲज अ सिंपल इपिथेलियम. ना आज आपण सिंपल इपिथेलियम पाहायला सुरुवात करणार आहोत. आणि मग सिंपल इपिथेलियल टिश्यू जो आहे आपला, तर ह्या सिंपल इपिथेलियम मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय फक्त मी सांगते आणि मग एक एक शिकायला आपण सुरुवात करू. तर सिंपल इपिथेलियम मध्ये पहिला आपण शिकणार आहोत स्क्वॅमस इपिथेलियम. दुसरा टाइप आपल्याला शिकायचा आहे क्युबॉइडल इपिथेलियम. तिसरा टाइप आपल्याला शिकायचा आहे तो आहे तिसरा टाइप आहे कॉलमनार इपिथेलियम. चौथा टाइप शिकायचा आहे त्याला म्हणतात सिलिएटेड इपिथेलियम. पाचवा शिकायचा आहे त्याला म्हणतात ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. सहावा टाइप ह्याच्यामध्ये आपल्याला शिकायचा आहे त्याला म्हणतात सेन्सरी इपिथेलियम. आणि सातवा पॉइंट शिकायचा आहे त्याला म्हणतात जर्मिनल इपिथेलियम. ठीक आहे. मग पहा, ह्या सगळ्या टाइप मध्ये हे सगळे कशाचे टाइप झाले? हे सगळे टाइप झाले सिंपल इपिथेलियमचे. बरोबर. मग सिंपल इपिथेलियम मध्ये हे टाइप सगळे आपण शिकणार आहोत आणि त्यापैकी आजच्या लेक्चरला हे पहिले तीन जे टाइप आहेत हे आपण कंप्लीट करणार आहोत. मग पहिल्या लेक्चरला आज आपण स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम आणि कॉलमनार इपिथेलियम हे सिंपल इपिथेलियमचे टाइप शिकायला सुरुवात करणार आहोत. मग त्यातला पहिलाच टाइप आपण शिकायला सुरुवात करू की ज्याला आपण म्हणतो स्क्वॅमस इपिथेलियम. सो पहिल्यांदा काय झालंय, पहिला टाइप चाललाय आपला की ज्याला म्हणतात तुम्ही सिंपल इपिथेलियम. सिंपल म्हणजे सिंगल लेयर ऑफ सेल इज प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन आणि त्यातला पहिला प्रकार आपण शिकतोय ज्याला आपण म्हणतो स्क्वॅमस इपिथेलियम. So the first type of simple epithelium is a squamous epithelium. So first of all, the location of that squamous epithelium, where that squamous epithelium is located. So this is the diagram of squamous epithelium. Now that squamous epithelium location is found in the blood vessels, alveoli and silo. It is found in the blood vessels, alveoli and silo.
portion, that type of epithelium is present which we known as a squamous epithelium. ब्लड व्हेसल्स म्हणजे काय? तुमच्या रक्तवाहिन्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ह्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्या आतल्या बाजूला स्क्वामस इपिथेलियम प्रेझेंट असतो. अल्वेओलाय म्हणजे काय? अल्वेओलाय म्हणजे लक्षात घ्या, ही तुमची समजा श्वासनलिका आहे, बरोबर? ही श्वासनलिका पुन्हा लंग्स मध्ये जायच्या आधी 2 ब्रांचेस मध्ये डिवाइड होते, बरोबर? ह्या ब्रांचेसला तुम्ही म्हणता ब्रॉन्कस. हे ब्रॉन्कस पुन्हा आत गेल्यानंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं डिवाइड होत जातं, बरोबर आहे की नाही? आणि ह्याला शेवटी ज्या छोट्या छोट्या हवेच्या पिशव्या अटॅच झालेल्या असतात, ह्या हवेच्या पिशव्या म्हणजे कोण? तर त्याला आपण म्हणतो अल्वेओलाय. लक्षात येत आहे? ब्लड व्हेसल म्हणजे रक्तवाहिन्या, रक्तवाहिन्याच्या आतमध्ये स्क्वामस इपिथेलियम प्रेझेंट असतो. दुसरं सांगितलं अल्वेओलाय. अल्वेओलाय म्हणजे हे लंग्स, मी काढलं रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट येतो. ही तुमची श्वासनलिका, हे 2 साईडला 2 ब्रॉन्कस गेले आणि ब्रॉन्कसला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा ब्रांचेस तयार होऊन पुन्हा अशा बॅगलेग स्ट्रक्चर तयार होतं आणि हे बॅगलेग स्ट्रक्चर म्हणजे कोण? तर अल्वेओलाय. आणि तिसरा पॉइंट दिलेला आहे सिलोम. सिलोम म्हणजे काय? तर बॉडी कॅव्हिटी. तर सिलोमचा अर्थ इथे लक्षात ठेवा, बॉडी कॅव्हिटीला आपण सिलोम म्हणतो. आता ऍक्च्युली इथं अजून थोडंसं मी सांगेन की 3 जर्मिनल लेयर्स जे आहेत की ज्याच्यामध्ये येतो एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म. तर ह्या मेझोडर्मच्या मध्ये जे काही स्पेस असते बॉडी कॅव्हिटीची तिला म्हटलं जातं सिलोम. तर ह्या सिलोम मध्ये सुद्धा स्क्वामस इपिथेलियम प्रेझेंट आहे. नाउ द स्ट्रक्चर. आता आपण त्याच्या कुठे जाणार आहोत? स्ट्रक्चर. नाउ स्ट्रक्चरली these cells are flat, thin, polygonal with a serrated margin. Flat, thin, polygonal with serrated margin. आपण त्याचं स्ट्रक्चर शिकायला सुरुवात केली. स्क्वामस इपिथेलियमच्या सेल्स कशा असतात? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या फ्लॅट असतात, एकदम चपट्या असतात. दुसरा त्या थिन असतात. तिसरा त्या पॉलिगोनल आहे. पॉलिगोनल म्हणजे काय? असे मेनी कोन असतात त्याला म्हटलं जातं पॉलिगोनल. आणि त्या मार्जिन इज सिरेटेड. मार्जिन कशी आहे? सिरेटेड म्हणजे वाशी असते. सिरेटेड माहिती की नाही तुम्हाला? कर्वत वगैरे कशी असते ती असे पॉइंट असतात की नाही तिला? तर अशा प्रकारची मार्जिन असते, त्याला म्हटलं जातं सिरेटेड मार्जिन. सो दीज सेल्स आर फ्लॅट, दे आर थिन, दे आर पॉलिगोनल आणि त्यांना दे आर विथ सिरेटेड मार्जिन. नाउ these cells of squamous epithelium, they fit together just like the tiles. They fit together just like the tiles. Means this is the first cell. Now this is the second cell. This is the third cell. Like this. This is the fourth cell. So all these cells, they are fit together and they look like the tiles. They look like the tiles. So this epithelium it look like the tiles of footpath. So it is also known as a pavement epithelium. Pavement epithelium. लक्षात येते का पहा? ह्याला pavement epithelium असं का म्हणतात हे MCQ ला विचारलं जातं. तर ह्याच्या ज्या सेल्स असतात त्या इतक्या एकमेकांना फिट बसतात त्या सिरेटेड मार्जिन मध्ये की जसं फुटपाथवरती टाइल्स असतात की नाही, त्या टाइल्स सारख्या त्या दिसतात. जणू काही फुटपाथवरची ती टाइल्सच आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून ह्याला पेवमेंट इपिथेलियम असंही म्हटलं जातं. नाउ these cells contain the large nucleus which is spherical or oval in shape and present at the center of the cell. Now the nucleus is oval or round in shape and that is present at the center of the cell. ह्याच्यामध्ये असणारं न्यूक्लियस हे ओव्हल किंवा स्फेरिकल शेपचं असतं
आणि ते त्या सेलच्या कुठे प्रेझेंट असतं तर ते त्या सेलच्या बरोबर सेंट्रली प्रेझेंट असतं. अँड सच न्यूक्लियस इट गेट सराउंडेड बाय द सायटोप्लाझम. आणि मग ह्या सेलच्या भोवती काय प्रेझेंट असतं? सायटोप्लाझम प्रेझेंट असतं. ठीक आहे. पहा मी परत एकदा स्ट्रक्चर सांगते. हे स्ट्रक्चर आहे पहा त्याचं. हा बेसमेंट मेम्ब्रेनचा लेयर आहे आणि बेसमेंट मेम्ब्रेन वरती अशा हा फक्त एकाच पेशीचा सेलचा लेयर एकच लेयर सेलचा प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण सिंपल इपिथेलियम म्हणतो. ह्या सिंपल इपिथेलियमच्या ज्या काही सेल्स आहेत ह्या सिंपल इपिथेलियमच्या सेल अतिशय फ्लॅट आहेत, थिन आहेत, पॉलिगोनल त्यांचा शेप आहे आणि त्यांची मार्जिन असे कऱ्या पडलेले आहेत, टोप आहेत, त्याला आपण सिरेटेड मार्जिन म्हणतो. त्याच्यानंतर ह्या एकमेकांमध्ये इतक्या फिट झालेल्या आहेत लक्षात घ्या की ते लुक लाईक द टाईल्स ऑफ फुटपाथ. फुटपाथच्या टाईल्स कशा एकमेकात आपण पेवर्स कसे बसवतो तशा त्या दिसतात म्हणून त्या टाईल्स त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण पेवमेंट इपिथेलियम म्हणतो. ह्या सेलमध्ये काय प्रेझेंट आहे तर ह्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि ह्या न्यूक्लियसचा शेप कसा आहे तर एक तर ते स्पेरिकल शेपचं आहे किंवा ते ओव्हल शेपचं आहे आणि मग त्या न्यूक्लियस भोवती त्याच्यामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतं. हे झालं त्याचं स्ट्रक्चर. आता आपण जाणार आहोत त्याच्या फंक्शनकडे. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट स्क्वामस इपिथेलियम? द फर्स्ट फंक्शन ऑफ स्क्वामस इपिथेलियम इज अ प्रोटेक्शन. सो नेक्स्ट पॉइंट इज अ फंक्शन प्रोटेक्शन. त्या ऑर्गनला किंवा त्या पार्टला प्रोटेक्शन देण्याचे ते काम करतात. दे ऑल्सो हेल्प इन ऍब्झॉर्प्शन. They help in the absorption. Then they also helpful in the transport, filtration and secretion. लक्षात येतं का पहा. ह्याच्यात एकच वाक्य लक्षात ठेवा, पेवमेंट इपिथेलियम याला म्हणतात आणि का म्हणतात ते मी सांगितलं. लॅटरली जर तुम्ही ह्याला बघितलं कडेची बाजू, आता लॅटरल म्हणजे कशी समजा हा डस्टर आहे, हा तुम्ही इकडून जर पाहिला तर तुम्हाला ही बाजू दिसते अशी बरोबर आहे. पण हाच डस्टर जर तुम्ही असा वरून पाहिला तर तुम्हाला काय दिसेल तर त्या सेल्स एकदम फ्लॅट आहेत अशा दिसतील, एकमेकांना फिक्स झाल्या तशा दिसतील आणि त्या पेवमेंट सारख्या दिसतात म्हणजे फुटपाथवरच्या टाईल्स सारख्या दिसतात म्हणून त्याला आपण पेवमेंट इपिथेलियम म्हणतो. ह्याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. हा प्रोटेक्शन देतो. ऍब्झॉर्प्शन, थिन असल्यामुळं जिथं कुठे ह्या प्रेझेंट असतील तर तिथं काही मटेरियल ऍब्झॉर्ब करण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते. नंतर ट्रान्सपोर्टेशन पण ह्याच्या मार्फत घडतं. फिल्ट्रेशन, गाळण्याचं सुद्धा ह्या काम करतात आणि सिक्रीशन म्हणजे एखादी गोष्ट स्त्रवन करायचं सुद्धा ह्या काम करतात. त्याला म्हटलं जातं स्क्वामस इपिथेलियम. आता सेकंड टाईप आपल्याला शिकायचं आहे ज्याला आपण म्हणतो क्युबॉइडल इपिथेलियम. सो सेकंड टाईप इज क्युबॉइडल इपिथेलियम. आता ही फिगर बघायची खालची. फर्स्ट झाला स्क्वामस, सेकंड कुठला आहे क्युबॉइडल. सो फर्स्ट ऑफ द लोकेशन ऑफ क्युबॉइडल इपिथेलियम. आता क्युबॉइडल इपिथेलियमचा आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे तर त्याचं लोकेशन कुठे प्रेझेंट असतात. सो दे आर प्रेझेंट इन द इनर लाइनिंग ऑफ pancreatic duct, salivary duct, proximal and distal convoluted tubule of nephron. So they are present in the lining of pancreatic duct and salivary duct, and they are also present in the proximal and the distal convoluted tubule of nephron. लक्षात येते का पहा आता हे लोकेशन.
लोकेशन किंवा मी सांगते अजून हे कुठे प्रेझेंट आहेत त्या, तर पॅनक्रियाटिक डक्ट. आणखी कुठलं लोकेशन आहे, सलायव्हरी डक्ट. आता तुम्हाला पॅनक्रियाटिक ग्लँड माहितीये, स्वादुपिंड ज्याला आपण म्हणतो, अशी ग्लँड असते बघा पानाच्या आकाराची, बरोबर आहे की नाही. तर ही जी पॅनक्रियाटिक डक्ट आहे, ह्या पॅनक्रियाटिक डक्ट मध्ये आतल्या साईडला अशा कोण प्रेझेंट आहे, तर क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स आहे. तसंच सलायव्हरी ग्लँड, जी ग्लँड तुमच्या नेक रिजन मध्ये असते, सलायवा सिक्रीट करायचं काम करते, तिथं सुद्धा त्या प्रेझेंट असतात. म्हणून सांगितलं इनर लाइनिंग ऑफ डक्ट ऑफ सलायव्हरी ग्लँड. ठीक आहे. हा पॉइंट थोडासा आपल्या दृष्टीने वेगळा आहे. दॅट इज ऑल्सो प्रेझेंट इन द प्रॉक्सिमल अँड डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल ऑफ नेफ्रॉन. आता प्रॉक्सिमल आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल म्हणजे काय, हा थोडंसं तुम्हाला सगळ्यांना किडनी माहिती आहे. किडनीमध्ये असं एक स्ट्रक्चर असतं, हे तुम्ही सगळेजण शिकलेला आहात. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, ह्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं नेफ्रॉन, त्यामुळे त्याला नेफ्रॉन. ठीक. आता पहा, हा जो नेफ्रॉन आहे, ह्या नेफ्रॉनचा ह्याला म्हणतात माल्पिलियन बॉडी. ह्या माल्पिलियन बॉडीचा हा जो कॉन्व्होल्युटेड पोर्शन आहे आणि हा पण कॉन्व्होल्युटेड पोर्शन आहे. हा हेडलेस ट्यूबच्या आधीचा आहे आणि हा ह्या ट्यूबच्या नंतरचा आहे. मग जो आधीचा कॉन्व्होल्युटेड पोर्शन आहे त्याला म्हणतात प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, पीसीटी म्हणतात, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. आणि जो ह्या युट्यूबच्या नंतर प्रेझेंट आहे त्याला डिस्टल म्हणतात, म्हणून त्याला म्हणतात डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. मला वाटतं लक्षात आलं असेल. नेफ्रॉन हे किडनीचं युनिट आहे. त्या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर असं असतं. त्या नेफ्रॉनचा हा पण कॉन्व्होल्युटेड पोर्शन आहे, म्हणजे वळ्या वळ्या असणारा पोर्शन आहे, आणि हा पण कॉन्व्होल्युटेड पोर्शन आहे. एक कॉन्व्होल्युटेड पोर्शन यू ट्यूबच्या आधी प्रेझेंट आहे आणि एक कॉन्व्होल्युटेड पोर्शन यू ट्यूबच्या नंतर आहे. जो आधी प्रेझेंट आहे त्याला म्हणा प्रॉक्सिमल, जो नंतर प्रेझेंट आहे त्याला म्हणा डिस्टल. म्हणजे प्रॉक्सिमल अँड डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल ऑफ नेफ्रॉन. हे झालं त्याचं लोकेशन. आता लोकेशन झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे ते त्याचं स्ट्रक्चर. सो द नेक्स्ट पॉइंट इज द स्ट्रक्चर. नाउ structurally these cells, they are cuboidal in shape. They are not flat but they are cuboidal. Cuboidal म्हणजे काय, हे भाषा बसव्या. हा जो शेप आहे ह्या शेपला काय म्हटलं जातं, क्युबॉइडल. सो द सेल्स ऑफ क्युबॉइडल epithelium, they are cuboidal in shape. They contain the spherical nucleus. So the nucleus is spherical and it is present at the center of the cell. So it contains a large nucleus which is present at the center of the cell. That nucleus is spherical in shape and gets surrounded by cytoplasm. Clear? That is the structure. First of all, cuboidal in shape, then contains spherical nucleus that is present at the center, and around the nucleus the cytoplasm is present. And all these cells, they are rested on the basement membrane, that is the characteristic of epithelial tissue. So all these cells, they are rest on the basement membrane like this. Here is our structure. Structurally, cuboidal epithelium च्या सेल्स अशा बसत्या, फार उंच पण नाही, फार चपट्या पण नाही. त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे गोलाकार. न्यूक्लियस त्या सेलच्या सेंटरला प्रेझेंट आहे आणि न्यूक्लियस भोवती सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. अशा सगळ्या सेल कशावरती रेस्ट करतात, तर सगळ्याच्या सगळ्या सेल रेस्ट केलेल्या आहेत त्या बेसमेंट मेम्ब्रेन. इथं पहा, ह्या बसक्याच्या सेल्स दिसतात, ह्याला म्हणतात क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारं हे न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती असणारं हे सायटोप्लाझम आहे. हा खालचा कनेक्टिव्ह टिश्यू आहे
आणि हा जो तुम्हाला दिसतोय ह्याला म्हटलं जातं बेसमेंट मेम्ब्रेन. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसतंय त्याला म्हणतात बेसमेंट. इथं दिलंय नाव मेम्ब्रेन. ठीक आहे. आता पुढे पहा, ह्याचं फंक्शन पाहायचं आपल्याला. सो द फंक्शन ऑफ दिस सेल इज ऍब्झॉर्प्शन अँड सिक्रेशन. लक्ष द्या फंक्शनला. फंक्शन ऍब्झॉर्प्शन अँड सिक्रेशन. आता ऍब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन हे फंक्शन कुठे असेल लक्षात घ्या. पॅनक्रियाटिक ग्लँड किंवा पॅनक्रियास आणि सलायव्हरी ग्लँड, ह्या ग्लँड आहेत, ग्रंथी आहेत. ग्रंथी काय करत असतात? सिक्रेशन सिक्रीट करत असतात. मग ज्या वेळेला हा क्युबॉइडल इपिथेलियम हा पॅनक्रियाटिक किंवा पॅनक्रियासमध्ये आणि सलायव्हरी ग्लँड मध्ये प्रेझेंट आहे, त्यावेळेला तो कशाचं काम करत असेल तर तो काम करतो सिक्रेशनचा. पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करणं, सलायवा सिक्रेट करणं, म्हणून त्याचं फंक्शन आहे सिक्रेशन. आणि त्याच्यानंतर पुढचं पहा ऍब्झॉर्प्शन. आता ऍब्झॉर्प्शनचं फंक्शन आहे ह्याचं ह्या नेफ्रॉन मध्ये. ते कसं आहे थोडंसं सांगते मी. आत्ताच आपण इथं नेफ्रॉन काढला होता, बरोबर आहे. त्याचा हा पीसीटी काढला होता तुम्ही आणि हा काढला होता डीसीटी, बरोबर की नाही. असे स्ट्रक्चर आपण काढले. आता पहा, हा पीसीटी आहे, हा डीसीटी आहे. आपल्याला माहिती की त्याचं ऍब्झॉर्प्शनचं फंक्शन कसं आहे. तर लक्षात घ्या, इथं काय होत असतं की युरिन फॉर्मेशनचं काम तुमची किडनी करते, बरोबर. मग इथून तुमचं ब्लड फिल्टर केलं जातं आणि फिल्ट्रेट इथं येतं. लक्षात घ्या, हे जे फिल्ट्रेट इथं आलेलं आहे तर ह्या फिल्ट्रेटमध्ये ग्लुकोज जाऊ द्यायचं नसतं. बॉडीतून ग्लुकोज आपण बॉडीच्या बाहेर जाऊ देत नाही, कारण तो इसेन्शियल सबस्टन्स आहे. मग इथं जर ग्लुकोज आलं त्याच्यामध्ये फिल्टर होऊन, तर ह्याच्या आतल्या साईडला ह्या ज्या क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स असतात अशा, तर त्या काय काम करतात तर इथं आलेलं ग्लुकोज काय करायचं, ऍब्झॉर्ब करून घ्यायचं काम करतात. म्हणून त्याचं फंक्शन आहे ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे. तसंच काही इसेन्शियल सबस्टन्स इथं जरी गेले तरी इथं सुद्धा ऍब्झॉर्प्शनची प्रोसेस करून घ्यायची, शोषून घ्यायचं त्याच्यातून, हे काम तिथं कोण करत असतं, क्युबॉइडल इपिथेलियम. म्हणजे नेफ्रॉन मध्ये ह्याचं फंक्शन आहे ऍब्झॉर्प्शनचं, तर पॅनक्रियास आणि सलायव्हरी ग्लँड मध्ये ह्याचं फंक्शन आहे सिक्रेशनचं. ठीक आहे. दॅट इज अबाउट द क्युबॉइडल इपिथेलियम. आता क्युबॉइडल इपिथेलियम शिकल्यानंतर पुढचा टाईप आपल्याला शिकायचा आहे आणि तो तिसरा टाईप आहे, त्याला आपण म्हणतो कॉलमनार इपिथेलियम. सो द थर्ड टाईप इज नोन ॲज अ कॉलमनार इपिथेलियम. कॉलमनार इपिथेलियम कसा असतो पहा, मी लगेचच तुम्हाला डायग्रामॅटिक सांगते कसा असतो तो. सगळ्यात पहिल्यांदा तिथं असा बेसमेंट मेम्ब्रेन काढायचा. ठीक. आणि ह्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती अशा सेल्स काढायच्या कॉलमसारख्या. ठीक आहे. हे काय काढलं मी, बेसमेंट मेम्ब्रेन. आणि ह्या काय काढल्या, टॉल सेल काढल्या, पिलर सारख्या असणाऱ्या सेल्स काढल्या, बरोबर आहे. आता ह्या ज्या पिलर सारख्या सेल्स आहेत ह्याचा हा फ्री एंड आहे आणि हा नॅरो एंड आहे. तर ह्या फ्री एंडला फिंगर लाईक प्रोजेक्शन्स काढायचे अशी. ह्याच्यामधलं न्यूक्लियस ते बेसल एंडला दाखवायचं. ह्याच्यामध्ये सायटोप्लाझम दाखवायचं मुलींना. ठीक. नाव दिलं बेसमेंट मेम्ब्रेन, ह्याचं नाव आहे न्यूक्लियस. नंतर हे जे फिंगर लाईक प्रोसेसेस मी इथं वरती काढल्या ब्रॉड एंडला, ह्याला म्हणतात मायक्रोव्हिलाई.
मायक्रोव्हिलाई. आणि हा टॉल पिलर सारख्या सेल आहे. हा आहे त्याचा ब्रॉड एंड. ठीक आहे. मग पहा आता हे जे स्ट्रक्चर आपण इथे काढलंय, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे या कॉलमनार इपिथेलियमचं लोकेशन कुठे पाहिजे, कुठे प्रेझेंट असतात त्या. सो दे आर प्रेझेंट इन द इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाइन, गॉल ब्लॅडर and gastric gland, and also in the intestinal gland. So they are present in the inner lining of location, inner lining of intestine, comma, gall bladder, gastric cells, gastric glands and intestinal glands. पहा मी लोकेशन सांगते. लोकेशन काय आपण पाहतोय, कुठे असतात त्या कॉलमनार इपिथेलियम. परत आहे डायग्राम मध्ये बघा, तिन्ही डायग्राम मी बोर्डवर ठेवल्यात. तर त्या इंटेस्टाइन मध्ये असतात. आतडं जे आपलं त्या आतड्यामध्ये असतात, त्याच्या इनर लाइनिंगला आतल्या बाजूला असतात. गॉल ब्लॅडर मध्ये असतात. गॉल ब्लॅडर तुम्हाला माहितीये का कुठे असतं? आपलं जे काही लिव्हर आहे, ह्या लिव्हर मध्ये एक गोलाकार बॅग असते, त्याच्या बेसला तिला आपण गॉल ब्लॅडर म्हणतो. लिव्हरचं जे सिक्रिशन आहे बाईल, ते त्या गॉल ब्लॅडर मध्ये स्टोअर केलं जातं. अशी बॅग असते, त्याच्यात स्टोअर केलं जातं. तिथं इनर लाइनिंगला असतात. नंतर गॅस्ट्रिक आणि इंटेस्टाइनल ग्लँड. स्टमक मध्ये ज्या काही वेगवेगळ्या ग्रंथी आहेत त्याला गॅस्ट्रिक ग्लँड्स म्हणतात. तसंच इंटेस्टाइन मध्ये सुद्धा आपल्या ग्रंथी आहेत, त्याला इंटेस्टाइनल ग्लँड म्हणतात. म्हणजे ह्या इंटेस्टाइनच्या इनर लाइनिंगला आहेत, त्या गॉल ब्लॅडरच्या सुद्धा इनर लाइनिंगला आहेत, तसंच त्या गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये सुद्धा आहेत. स्टमक मधल्या पण ग्रंथीमध्ये आहेत आणि त्याच्यासोबत त्या इंटेस्टाइन मधल्या सुद्धा ग्लँड मध्ये प्रेझेंट. आता हे लोकेशन माहित झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपण शिकत असतो त्याचं स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर पाहत असताना लक्षात घ्या, नाउ द सेल्स ऑफ these glands, that cells are tall pillar or column like structure. Cells are tall pillar or column like. सेल कशा आहेत? तिथं मी सांगितलं फ्लॅट आहेत, इथं मी सांगितलं क्युबॉइडल आहेत. पण इथं जर कम्पेअर केलं तर तुम्हाला ह्या कशा दिसतात? उंच दिसतात. सो द सेल्स आर टॉल, दे आर पिलर लाईक, पिलर सारखे आहेत. किंवा कॉलम कसा असतो उभा, दे आर कॉलम लाईक. नाउ देअर इनर एंड इज अ नॅरो. दिस इज द इनर एंड. लेबल करू शकता तुम्ही ह्याला इनर एंड म्हणून. इनर एंड. So their inner end is narrow and this is known as outer end, and that outer end is a free and broad. Outer end broad and free. So इथं थोडं मॉडिफिकेशन आपण असं करू. The inner end is a narrow and that is rest on the basement membrane, and the outer end is a free and that end is a broad. Now that broad outer end of these cells shows number of finger like structure. They shows, so this outer end shows number of finger like structure called microvilli. That is known as what? This structure is known as a microvilli. Clear? Now, these cells contains the oval shaped nucleus. The nucleus is oval in shape. इथे थोडं oval दाखवा वाटल्यास म्हणजे तुम्हाला कळेल. So, the nucleus is oval and that is present at the base of the cell
or basal end of the cell. Clear? And that nucleus gets surrounded by cytoplasm. तिसरा टाइप आपण सिंपल इपिथेलियमचा शिकतो. तिसऱ्या टाइपला म्हणतात कॉलुमनार इपिथेलियम. त्याची डायग्राम सांगितली तुम्हाला की ही त्याची डायग्राम आहे टॉल सेलच्या. बरोबर आहे. पुढे सांगितलं लोकेशन की ह्या कुठे प्रेझेंट आहेत, तर आपल्या इंटेस्टाइनच्या आत प्रेझेंट आहेत इनर लाइनिंगला. तसंच त्या आपल्या गॉल ब्लॅडर मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. त्या गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये स्टमक मधल्या ग्लँड मध्ये प्रेझेंट आहेत. आणखीन त्या इंटेस्टाइन मधल्या ग्लँड मध्ये प्रेझेंट आहेत असं मी सांगितलं. पुढे सांगितलं की त्या कशा आहेत स्ट्रक्चरली, तर सेल्स ह्या उंच आहेत, टॉल आहेत, पिलर सारख्या किंवा कॉलम सारख्या असणाऱ्या सेल्स आहेत. ह्या सेलला दोन एंड आहेत. हा नॅरो एक एंड आहे आणि ब्रॉड एक एंड आहे. नॅरो एंड जो असतो हा इनर साइडला असतो आणि बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट करतो. आणि आउटर एंड जो असतो हा फ्री आणि ब्रॉड असतो. ह्याच्याशी कम्पेअर केलं तर हा ब्रॉड आहे बघा, बरोबर, तो फ्री आणि ब्रॉड असतो. हा जो ब्रॉड एंड आहे, ह्या ब्रॉड एंडला फ्री सरफेसला त्याच्या फिंगर लाईक प्रोसेसेस असतात. लार्जर अशा फिंगर लाईक प्रोसेसेस असतात आणि ह्या ज्या फिंगर लाईक प्रोसेसेस आहेत त्याला म्हटलं जातं मायक्रोव्हिलाई. त्याला काय म्हणायचं? मायक्रोव्हिलाई. आता ह्या कॉलुमनार इपिथेलियम मध्ये सिंगल न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसचा शेप हा ओव्हल आहे, अंडाकृती आहे. आणि न्यूक्लियस प्रेझेंट कुठे बघा, मी मध्यभागी न्यूक्लियस दाखवलेलं नाहीये, तर इट इज प्रेझेंट टुवर्ड्स द लोअर हाफ ऑफ द सेल. सेलच्या बेसला म्हणा किंवा लोअर हाफ ऑफ द सेल आहे असं तुम्ही तिथं सांगू शकता. आणि न्यूक्लियस भोवती काय प्रेझेंट आहे, तर न्यूक्लियस भोवती सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ कॉलुमनार इपिथेलियम. फक्त इथं मायक्रोव्हिलाई विसरू नका, कारण मायक्रोव्हिलाई महत्वाचं आहे लक्षात घ्या. आता स्ट्रक्चर झाल्यानंतर शेवटचा पॉइंट आपला असतो तो म्हणजे फंक्शनचा. मग फंक्शन काय घ्यायचं, पहा काय फंक्शन असेल. सो द फंक्शन ऑफ दॅट कॉलुमनार इपिथेलियम इज अ सिक्रीशन अँड ऍब्झॉर्प्शन. सिक्रीशन आणि ऍब्झॉर्प्शन. सिक्रीशन म्हणजे मी मगाशी सांगितलं स्त्रवण करणं. हा सिक्रीशनचं काम करतो. काही जे काही तयार होईल ज्युसेस वगैरे ते सिक्रेट करायचं तो काम करतो. ऍब्झॉर्प्शनचं फंक्शन खूप महत्वाचं आहे इथं लक्षात घ्या. समजा हे तुमचं आतड आहे ज्याला तुम्ही इंटेस्टाइन म्हणता आणि ह्या इंटेस्टाइनच्या आतमध्ये कोण प्रेझेंट आहे, तर हा कॉलुमनार इपिथेलियम आहे. आणि मग त्याला अशा काय असतील सांगा बरं, सगळ्या अशा मायक्रोव्हिलाई असतील की नाही, लक्षात येते. अशा दोन्ही बाजूनी ह्या सगळ्या काय झाला, हा सगळ्या कॉलुमनार इपिथेलियम त्याच्या ह्या मायक्रोव्हिलाई दिसतात. मग इथं तर काय करतात लक्षात घ्या, तुमच्या इंटेस्टाइनचं काम असतं डायजेशन ऑफ फूड. मग इंटेस्टाइन मध्ये जे काही डायजेस्ट झालेलं फूड असेल, हे डायजेस्ट झालेलं फूड ऍब्झॉर्ब घ्यायचं आणि ब्लडला द्यायचं, ऍब्झॉर्ब करायचं आणि ब्लडला द्यायचं. मग हा सरफेस एरिया वाढवायचं काम करतात ऍब्झॉर्प्शनचं. इट इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शन. हे ह्याचं महत्वाचं फंक्शन आहे. सरफेस एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शन वाढवतं म्हणजे काय होतं लक्षात घ्या. समजा हे असं स्ट्रक्चर, बरोबर. हे स्ट्रक्चर जर तुम्ही स्प्रेड केलं, सरळ केलं, तर त्याची लेंथ काय होईल, वाढेल. किंवा याचं बेस्ट एक्झाम्पल मी देते. तुमच्या कपड्यांना फ्रील असते, झालर म्हणतो. ही झालर जर उसवली, एवढीशीच झालर आहे आणि तिला अशा स्ट्रक्स असतात, बरोबर आहे की नाही. ती झालरचा दोरा जर तुम्ही उसवला तर एवढी दिसणारं झालरचं कापड एवढं मोठं दिसतं उसवल्यामुळे, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं सुद्धा तसंच आहे. हे असं कॉइलिंग आहे आणि मग हे जर स्प्रेड केलं तर हा एरिया वाढतो. म्हणून इंटेस्टाइन मध्ये इट इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शन. म्हणून त्याचं महत्वाचं फंक्शन आहे ऍब्झॉर्प्शनचं. तसंच त्याचं फंक्शन आहे सिक्रेशनचं. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सिंपल इपिथेलियम मधले
3 टाईप अभ्यासले. त्याच्यामध्ये पहिला अभ्यासला स्क्वामस इपिथेलियम, दुसरा अभ्यासला क्युबॉइडल इपिथेलियम आणि तिसरा अभ्यासला कॉलुमनार इपिथेलियम. उरलेले जे काही 4 टाईप्स आहेत त्याचे हे आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. एकदा दोनदा ते रिपीट करा. ऑलरेडी हे तुम्ही स्टडी केलेलं आहे, ह्यात नवीन फारसं काहीही नाहीये. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आज आपण इथे थांबू.